नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव. याच्यामध्ये आपण यापूर्वी 2 सेशन्स पाहिलेले आहेत. त्यामध्ये आपण बघितलं की कवक कशा प्रकारे म्हणजे ईस्ट कशा प्रकारे आपलं अलैंगिक प्रजनन करतं आणि ह्याच्यामध्ये रायझोबियम आणि कर्बोदके जे असतात म्हणजे प्लांट्स जे असतात ते कसे एकमेकांबरोबर सहजीवनामध्ये राहत असतात म्हणजे सिम्बायोटिक रिलेशनशिप कशा प्रकारे मेंटेन करत असतात. आता यामध्ये या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की उपद्रवी किंवा उपयुक्त सूक्ष्मद्रव्यांपैकी एक उपयुक्त म्हणजे पेनिसिलिन हे कशा प्रकारे तयार केलं जातं किंवा त्याचा शोध कशा प्रकारे लागला. चला तर मग पाहूया पेनिसिलिनचा शोध आणि पेनिसिलिनचा आपल्याला असलेला उपयोग. इथे पहा प्रतिजैविके. पहिला आपण बघूया अँटीबायोटिक्स म्हणजे काय. मग आपण हा शब्द बऱ्याच वेळा ऐकतो. लहान मुलांना वगैरे जेव्हा खोकला ताप होतो त्यावेळी डॉक्टर म्हणतात की मी त्याला एक अँटीबायोटिक देतो. अँटीबायोटिक म्हणजे प्रतिजैविक. जसं आपण कम्प्युटरला व्हायरस लागला की अँटीव्हायरस वापरतो, त्याचप्रमाणे इथे सुद्धा बायोटिकच्या विरुद्ध अँटीबायोटिक. कोणतेही पॅथोजेन्स आपल्या शरीरात गेले असतील आणि आपल्या व्हाईट ब्लड सेल्स जर तिथे व्यवस्थित कार्य करत नसतील तर त्याचे सिम्पटम्स आपल्याला दिसतात. अशा वेळेला त्यांना थांबवण्यासाठी पहिले त्यांच्या भोवती प्रतिजैविकांचा मारा करावा लागतो, म्हणजेच अँटीबायोटिक्स द्यावे लागतात. आता ते प्रतिजैविक म्हणजे काय, अँटीबायोटिक्स म्हणजे काय ते आपण इथे पाहणार आहोत. सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजेच प्रतिजैविके होत. याच्यापूर्वी आपण 2 सेशन बघितले त्याच्यामध्ये जीवाणू म्हणजे लॅक्टोबॅसिलाई किंवा रायझोबियम जीवाणू बघितले. त्याच्यानंतर आपण ईस्ट म्हणजे किण्वण करून कशा प्रकारे कार्बनी संयुगांचा वापर करून त्या ईस्ट पेशी जिवंत राहत असतात ते बघितलं. आता ह्या दोघांचा वापर करून म्हणजे सूक्ष्मजीवांचा नाश आणि त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजेच प्रतिजैविके होत हे आपण आता इथे बघतोय. 20व्या शतकातील प्रतिजैविकांमुळे औषधोपचारांमध्ये क्रांती घडली. लक्षात घ्या की 20व्या शतकात, हे आता 21वं शतक चालू आहे, म्हणजे एक 100 वर्षापूर्वी साधारण क्षयरोग हा जो होता म्हणजे ट्युबरक्युलोसिस टीबी हा जो आजार होता हा महाभयंकर असा आजार होता. जसा आजकाल आपण कॅन्सर विषयी बघतो त्याप्रमाणे टीबी सुद्धा होता. आणि आता आज जर बघायला गेलो तर टीबीवर आपल्याला औषधोपचार उपलब्ध असतात. गव्हर्नमेंटच्या डिस्पेन्सरीजमध्ये आपल्याला ते फ्री ऑफ चार्ज मिळत असतात. त्याच्यामध्ये मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली नावाचा जो जीवाणू आहे त्याच्यामुळे हा क्षयरोग होतो. तर प्रतिजैविकांचा वापर केला गेल्यामुळे अशा प्रकारचे जीवाणू नष्ट करण्यास मदत झाली. म्हणजे क्षयासारख्या रोगाचे तर आता काही देशातून जवळजवळ निर्मूलन झाले. लक्षात घ्या, म्हणजे इरेडिकेशन पूर्णपणे झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हा खूप महाभयंकर असा आजार पहिल्या काळी होता, तो आता आपण त्याच्यावर मात करू शकतो. तेव्हा काही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणूंविरुद्ध उपयोगी ठरतात. म्हणजे लक्षात घ्या की प्रतिजैविके जी आहेत ती व्हायरस विरुद्ध वापरली जात नाहीत. आता आज आपण बघतोय की कोरोना व्हायरस कोणतेही अँटीबायोटिक वापरलं जाऊ शकत नाही, कारण अँटीबायोटिक्स फक्त आणि फक्त जीवाणूविरुद्ध आणि काही प्रमाणात छोटे जे अधिजीव असतात त्यांच्या विरुद्ध वापरले जातात. आता बघा, काही ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असतात म्हणजे विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके असतात. उदाहरणार्थ एम्पिसिलिन, टेट्रासायक्लिन इत्यादी. रोगाची लक्षणे दिसत असूनही रोगजंतूंचे अस्तित्व सापडत नाही तेव्हा याचा वापर केला जातो. म्हणजे ब्रॉड स्पेक्ट्रम जे अँटीबायोटिक्स आहेत तेव्हा रोगाची लक्षणं दिसत आहेत परंतु रोगजंतूंचं अस्तित्व दिसत नाही. अशा वेळेला अशा प्रकारच्या एम्पिसिलिन किंवा टेट्रासायक्लिन अशा प्रतिजैविकांचा वापर केला जातो. जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजतं, म्हणजे टेस्ट केल्यानंतर आपल्याला समजतं, डॉक्टरना समजतं की अशा प्रकारचा जीवाणू याच्या सूक्ष्मजीवाच्या शरीरात गेलेला आहे. त्यावेळेला मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके वापरली जातात, म्हणजे याला म्हणतात नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. उदाहरणार्थ कुठली आहे तर पेनिसिलिन, जेंटामायसिन, एरिथ्रिमायसिन इत्यादी आपणही प्रतिजैविके बघतो. किंवा डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्याला डॉक्टर अशा प्रकारे काहीतरी टॅबलेट्सची नावं घेत असतात, ते आपण बघितलेलं आहे. ही सगळी अँटीबायोटिक्स आहेत. बघा, पेनिसिलिनची डिस्कवरी झाली, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अलेक्झांडर फ्लेमिंग
नावाचे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी या पेनिसिलिनची डिस्कव्हरी केली आणि त्याच्यामुळे उपचारांमध्ये खूप मोठा बदल झाला. बऱ्याचशा गोष्टींवर म्हणजे ज्या रोगांवर उपचार केले जात नव्हते त्या रोगांवर सुद्धा उपचार केले जाऊ लागले. आता हे पेनिसिलियम या कवकापासून मिळणारे प्रतिजैविक आहे, म्हणजे ह्यांचा गट असून स्टॅफायलोकोकाय, क्लोस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकाय प्रजातींच्या जीवाणूंपासून होणारे संसर्ग आटोक्यात आणण्यास त्यांचा वापर होतो. बघा मी तुम्हाला सांगितलं ह्या सेशन म्हणजे ह्या लेसन जेव्हा सुरू झाला तेव्हा सुरुवातीला सांगितलं होतं की कोकाय म्हणजे हे गोलाकार असे सूक्ष्मजीव आहेत आणि बॅसिलाय म्हणजे हे रॉड शेप असतात. तर स्ट्रेप्टोकोकाय किंवा स्टॅफायलोकोकाय आणि क्लॅस्ट्रिडिया यांच्या प्रजातींपासून जे जीवाणूंचा संसर्ग होतो ते आटोक्यात आणण्यासाठी पेनिसिलिनचा वापर केला जातो. म्हणजेच कान, नाक, घसा, त्वचा यांना जीवाणूंमुळे होणारे संसर्ग तसेच न्यूमोनिया, फिवर यांवर उपचार करण्यासाठी ही औषधे उपयुक्त आहेत. कुठली? तर पेनिसिलिन युक्त. हे कशापासून मिळतं? तर पेनिसिलियम नावाच्या कवकापासून. इथे पहा आपल्या स्क्रीनवर दिसत आहे डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांचं महत्वपूर्ण योगदान या प्रतिजैविकांच्या निर्मितीमध्ये आहे. त्यांनी कशा प्रकारे याची निर्मिती केली ते आपण पुढल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी लक्षात घ्या प्रतिजैविके ही नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. लक्षात घ्या आपल्याला डॉक्टरांचा ऍडवाइस घेतला पाहिजे. माझ्या मित्राला सर्दी किंवा ताप आला आणि त्याला कुठल्या एका प्रकारचं अँटीबायोटिक दिलं म्हणून मी ही डॉक्टरकडे न जाता तशा प्रकारचं प्रतिजैविक घेणं धोकादायक असतं, कारण त्याला उपयुक्त असलेले प्रतिजैविक जे आहे अँटीबायोटिक ते मला घातक असू शकतं. त्याच्यामुळे मला कोणतीही ॲलर्जी होऊ शकते आणि म्हणून प्रतिजैविके जे आहेत अँटीबायोटिक्स ते नेहमीच डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला पाहिजेत. औषधाच्या दुकानातून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणतेही प्रतिजैविके मागू नये. बघा हे कंपल्सरी आहे की तुम्ही डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन जोपर्यंत डॉक्टर देत नाहीत तोपर्यंत आपल्याला वाटतं म्हणून कोणतंही किंवा आपल्या मित्राला त्याच्यापासून आराम मिळाला म्हणून तशा प्रकारचं प्रतिजैविक आपण खरेदी करू नये. घसादुखी, सर्दी, खोकला, इन्फ्लुएन्झा झाल्यास प्रतिजैविके स्वतःहून घेऊ नका. डोस पूर्ण होण्याआधीच बरे वाटले तरी प्रतिजैविकांचे नेमून दिलेले डोस पूर्ण करा. बघा एक कोर्स असतो, डॉक्टर आपल्याला 5 दिवसाची किंवा 10 दिवसाची औषधं देतात. आपल्याला त्यापूर्वीच बरं वाटलं तर आपण डोस थांबवायचा नसतो, कारण पुन्हा ते जे सूक्ष्मजीव जे आपल्याला अपायकारक आहेत त्यांची परत एकदा वाढ आपल्या शरीरामध्ये होऊ शकते जर आपण प्रतिजैविके बंद केली तर. म्हणून तो डोस पूर्ण करायचा असतो. तुम्हाला उपयोगी ठरलेली प्रतिजैविके दुसऱ्याला सुचवू नका, जे तुम्हाला पहिलंच मी सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारची प्रतिजैविके अँटीबायोटिक्स कोणालाही आपण स्वतःहून द्यायची नसतात. आता पुढल्या स्लाइडमध्ये बघूया की अलेक्झांडर फ्लेमिंग या सायंटिस्टनी कशा प्रकारे पेनिसिलिनची डिस्कव्हरी केली. इथे पहा सेंट मेरीज हॉस्पिटलमधील सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक आहेत ते प्रोफेसर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत काचेच्या बशांमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या जीवाणूंची व बुरशींची वाढ केली. आता हे होत असताना काय झालं तर एक बशी अशी होती की ज्याच्या भोवती बुरशी वाढत होती, बुरशीचे ठिपके वाढत होते, परंतु समोरचे जीवाणू नष्ट होत होते. आणि ही बुरशी म्हणजे कोणती बुरशी होती तर ती पेनिसिलियम नावाची बुरशी होती. आणि अशा प्रकारे हा अभ्यास करता करता हे जीवाणू नष्ट होत आहेत याचा अर्थ कोणतं तरी हे औषध तयार झालेलं आहे, म्हणजे तेच अँटीबायोटिक त्यांनी अँटीबायोटिक म्हणून वापरायला सुरुवात केली. अशा प्रकारे एका अनपेक्षित घटनेतून जगातील पहिले प्रतिजैविक अँटीबायोटिक पेनिसिलिन जन्माला आले. हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, म्हणजे ऍक्सिडेंटल याचा डिस्कव्हरी झालेली आहे. इथे पहा आपल्या स्क्रीनवर दिसतंय की मुंग्या आपल्या वारुळात बुरशी वाढून तिच्यापासून अन्न मिळवतात. बुरशी म्हणजे कवक आपल्याला माहित आहे, ते वाढून काय करतात तर त्यांचं स्वतःचं अन्न त्याच्यापासून मिळत असतं, हे लक्षात ठेवा. तर काही जातींचे भुंगे व कीटक झाडांच्या खोडावर आलेल्या बुरशीमध्ये अंडी घालून आळ्यांच्या अन्नाची सोय करून ठेवतात. म्हणजे बुरशीमध्ये अंडी घातल्यामुळे काय होतं तर आळी तयार झाली की ते जे बुरशीमधले घटक आहेत तेच त्यांना अन्न म्हणून मिळत असतं. अशा प्रकारे हे कवकांचा उपयोग आपण इथे पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या सेशनमध्ये काय शिकलो? प्रतिजैविके म्हणजे काय, अँटीबायोटिक्स म्हणजे काय, जगातील सर्वात पहिले प्रतिजैविक म्हणजे पेनिसिलिन डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग या प्राध्यापकांनी कशा प्रकारे शोधून काढलं, त्यांच्या डिस्कव्हरी विषयी सुद्धा आपण या सेशनमध्ये पाहिलं. त्याचप्रमाणे आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी पाहिली की प्रतिजैविक
म्हणजे एखाद्या मित्राला लागू झालेलं प्रतिजैविक तुमच्या मित्राला लागू होईल असं नाही. त्याच्यामुळे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय कोणतंही प्रतिजैविक घ्यायचं नसतं. म्हणजे आपण कोणालाही औषध सुचवायचं नसतं. डॉक्टर त्या पेशंटची व्यवस्थित तपासणी करून त्यांना कोणत्या प्रकारचे आजार आहेत किंवा त्यांना कोणत्या प्रकारच्या ॲलर्जीज होतात याच्याविषयी विचारून त्याला योग्य ते प्रतिजैविक देतात. धन्यवाद.